गंध. गंध फुलांचा गेला सांगून, माझं अतिशय आवडतं गाणं. मोगरा, प्राजक्त, जाई, गुलाब ही फुलांच्या सुगंधाची प्रातिनिधिक रूपं असली तरी मला कोरांटी, जास्वंद, कण्हेरी, रानफुलं यांना येणाऱ्या कडवट गंधातही सुगंध भेटून जातो. आम्हा भावंडांना थोडं सुगंधाचं आकर्षण आहे. तसं ते प्रत्येकालाच असतं म्हणा, पण आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही थोडे जाताच आहोत असं म्हणायला हरकत नाही. हा वारसा आम्हाला वडिलांकडून मिळाला आहे. अत्तराच्या छोट्या सुबक कुप्या ठेवण्यासाठी त्यांनी एक छोटं कपाटच करून घेतलं होतं. त्याची प्रतिष्ठापना बैठकीच्या खोलीतच केली असल्यामुळं तिथं कायम एक दरवळ भरलेला असायचा. अशा सुगंधी संस्कारात आम्ही वाढलो असल्यामुळं की काय, पण गंध आणि आम्ही यांच्यात एक अद्वैत निर्माण झाला असावं. वास हा सर्वसमावेशक शब्द असला तरी याच्या उच्चाराला एक दर्प लगडलेला मला तरी भासतो. वास येणं, वास मारणं हे शब्दप्रयोग उग्र वाटतात. त्यामुळे जिथं सुगंध दरवळत असतो तिथं मी तरी काय छान वास येऊ लागलाय असं म्हणायचं टाळतो. गंध हा अनुभव तसा सापेक्ष आहे. इतरांना तो जाणवतो तसा आपल्यालाही जाणवण्याची शक्यता असतेच असं नाही. आता बँकेत असताना मला एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व सहकारी म्हणून लाभले होते. हे मेसेंजर या पदावर कार्यरत होते. ते कुठेही असले तरी त्यांच्या आसपास 2 फुटाच्या परिसरात एक उग्र दर्प पसरलेला असायचा. त्यांचं ते उलटा समोसा ठेवल्यासारखं भलं मोठं नाक आणि त्याच्या खालच्या आकडे वळवलेल्या भरघोस शुभ्र मिशांमधून हा गाळीव दर्प आसमंत व्यापून टाकत असे. एकदा हे गृहस्थ माझ्याजवळ काही कामानिमित्त आले आणि माझं डोकं भणभणायला लागलं. एरवीपेक्षा वेगळाच वास येऊ लागला. मी वैतागून त्यांच्याकडे पाहिलं. साहेब, कसा आहे वास? भयंकर. कशाचा वास येतोय? साहेब, काल एक उदबत्तीचा पुडा घेतला होता. त्यात मोफतमध्ये एक शेंटची कुप्पी निघाली. हे पहा, एरवी जो वास सोडता त्याची सवय झाली आहे आम्हाला. आता हा नवीन वास नको ना प्लीज. उपयोग नाही, त्याने शांतपणे सांगितलं. का? ज्या कपाटात कपडे ठेवलेले असतात का नाही तिथं ती कुप्पी कलंडली. थोडक्यात नंतर आम्ही सगळे महिनाभर डोकेदुखी सहन करत राहिलो. सामिष भोजन असो की अपेय पान असो, यांना एक अंगभूत गंध असतो. तो कुणाला सुगंध वाटतो तर कुणाला दर्प वाटू शकतो. उदबत्त्यांच्या दरवळात रांगोळ्या रेखलेल्या पंक्तीमध्ये केळीच्या पानावर वाढलेल्या अन्नाला येणारा सात्विक सुवास हा इतका जीवघेणा असतो की खणखणीत स्वरात म्हटलेला श्लोक सुद्धा लांबल्यासारखा वाटून जातो. कुठल्याही देवस्थानात भगवंताच्या नामस्मरणात रांधलेला महाप्रसाद ग्रहण करताना त्या अन्नाचा सुगंध अवीट असतोच, पण चव देखील. सुगंधावर माझं प्रेम आहे. सकाळ संध्याकाळ देवासमोर लावायच्या उदबत्त्या मी 1760 दुकानं पालती घालून निवडून घेतो. या पुड्यात काड्या किती हा तद्दन मध्यमवर्गीय प्रश्न मी आज तागायत कधीच विचारला नाही. इतर बाबतीत मी काटकसरी असलो तरी यात मी कमी पडतो. जेव्हा मी देव्हाऱ्यासमोर बसलेला असतो तेव्हा निरांजन लावल्यानंतर मोठ्या मुश्किलीने मिळवलेल्या पुड्यातल्या 2 अगरबत्त्या मी लावतो, ओवाळतो. तेव्हा मी प्रसन्न झालेला असतोच, पण समोरचे देव देखील सुखावून गेल्याचा भास मला होऊन जातो. लेखन मंगेश उदगीरकर. वाचन दत्ता सरदेशमुख.